आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सरकारी ग्राम चावडीवरचा बेकायदेशीर कब्जा अखेर उद्ध्वस्त। 5 वर्षाच्या अतिक्रमणावर महसूल प्रशासनाचा बुलडोझर। पोलीस बंदोबस्तात कुलूप तोडून जागा ताब्यात। अतिक्रमण धारकावर गुन्हा। फरार आरोपीचा शोध सुरू। जत तालुक्यातील मौजे गोंधळेवाडी येथील महसूल विभागाच्या ताब्यातील ग्राम चावडी इमारतीवर गेल्या सुमारे 5 वर्षापासून झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणावर अखेर महसूल प्रशासनाने कठोर कारवाई करत सरकारी जागा पुन्हा ताब्यात घेतली। पोलीस बंदोबस्तात करण्यात आलेल्या धडक कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हबप अंबादास महाराज कारंडे सोसायटीचे चेअरमन साहेबराव टोने यांनी ग्रामचावडी इमारतीचे कुलूप तोडून बेकायदेशीररित्या ताबा घेतला होता। त्यामुळे गाव कामगार तलाठी यांना कार्यालयीन कामकाज करण्यास अडथळा निर्माण झाला होता। या प्रकाराबाबत ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीने वेळोवेळी महसूल प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या। तहसीलदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता संबंधित ग्रामचावडी ही महसूल विभागाची मालमत्ता असून ती गाव कामगार तलाठी कार्यालयासाठी राखीव असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर संबंधित अतिक्रमण धारकाला अनेक वेळा नोटिसा बजावण्यात आल्या। अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेशही देण्यात आले, मात्र आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने संबंधित सोसायटीच्या चेअरमनवर 10,000चा दंड ठोठावण्यात आला। त्यानंतर दिनांक 8 जुलै 2026 रोजी तहसीलदार, मंडळ अधिकारी, गाव कामगार तलाठी कोतवाल तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि कडक पोलीस बंदोबस्तात ग्रामचावडीचे कुलूप तोडण्यात आले। अतिक्रमित खोलीतील साहित्य जप्त करून ती खोली अधिकृतपणे सील करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण जागेचा ताबा महसूल प्रशासनाने पुन्हा घेतला। या प्रकरणी संबंधित अतिक्रमण धारकांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे। त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे सरकारी जागांवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून सरकारी मालमत्तेवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही असा ठाम संदेश प्रशासनाने दिला आहे। भविष्यात अशा अतिक्रमण धारकांविरोधात आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही महसूल प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।